ओके. फाईन. लास्ट सेशनमध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट आपल्या झाल्या. सो टुडे वी हॅव टू स्टार्ट लूपिंग स्टेटमेंट्स गाईज. टुडे वी हॅव टू स्टार्ट कंट्रोल स्टेटमेंटचा सेकंड पार्ट, दॅट इज लूपिंग स्टेटमेंट्स. ओके. ओके, कंडिशनल स्टेटमेंट आपण काय यूज केलं? द रिझन टू यूज कंडिशनल स्टेटमेंट्स टू टेक द डिसिजन टू कंट्रोल आवर प्रोग्राम एक्झिक्युशन, राईट? फॉर दॅट आपण यूज केलं कंडिशनल स्टेटमेंट्स. मग इफ असेल, इफ एल्स असेल, एलिफ असेल किंवा नेस्टेड इफ असेल. सो नाऊ वाय टू यूज लूपिंग स्टेटमेंट? व्हॉट इज एक्झॅक्टली लूपिंग स्टेटमेंट्स? लेट्स सी. पहिली गोष्ट, लूपिंग स्टेटमेंट म्हणजे काय? लूपिंग स्टेटमेंटच्या मदतीने वी कॅन इटरेट आवर प्रोग्राम. दॅट मीन्स वी कॅन लूप आवर प्रोग्राम. वी कॅन रिपीट आवर प्रोग्राम ॲज पर आवर रिक्वायरमेंट, ॲज पर दी बेस ऑफ कंडिशन. कंडिशनच्या बेसवरती तुम्हाला तुमचा प्रोग्राम जर रिपीट करायचा असेल, लूपिंग स्टेटमेंट्स आर दिअर. If you want to take the decision, conditional statements are there. If you want to repeat the program, looping statements are there. Repeat program करायची का गरज पडते? Let me give the example. So let's create new folder for today, that is day 9, and open this folder into the VS Code. How to open? Just write cmd code space dot, correct? Code space dot VS Code will open automatically. Why program need to repeat, guys? Why program need to repeat? Let me show you demo.py. प्रोग्रामला रिपीट करायची गरज लागते बरं का. का लागते? लुक ॲट दिस. हिअर आय एम प्रिंटिंग लेट्स से hello I am Adi. Hello I am Adi. This message, if I run this, can you check it? We are getting the output hello I am Adi. Obviously py demo.py असं पण रन करू शकतो आपण. We are getting the output, correct? But let's say I want to print this message 10 times. What we can do? 10 times I want to print this message. You will say, sir, just copy paste 10 times this message. That's it. And if you run this, so you'll get 10 times. Yes, copy paste केल्याने 10 times message आला. But if I say, I want to print this message 100 times, 1000 times, 10,000 times, 1 lakh times. Now, in that case, guys, we'll think about it. आपण विचार करणार, भाई 1,00,000 वेळा प्रिंट करायचं म्हणलं कॉपी पेस्ट थोडी करणार. कॉपी पेस्ट थोडी करणार नाही. कॉपी पेस्ट केल्यावर काय होणार आहे? आपला वेळ पण जाणार, एनर्जी जाणार, टाइम जाणार, राईट? इव्हन मेमरी जाणार. हे प्रिंट करायचं काही सोपं आहे का? मेमरी लागते याला पण. सो एवढ्या लाईनचा कोड लिहिणं इट्स नॉट अ गुड थिंग, गाईज. वी नीड टू फाइंड समथिंग, अ कॉन्सेप्ट which can print 1 lakh time this message at in only single line of code. एका लाईनच्या कोडमध्ये 1,00,000 पर्यंतचे स्टेटमेंट प्रिंट झाले पाहिजे. तर हे कसं काय पॉसिबल आहे? इट्स पॉसिबल बिकॉज ऑफ लूपिंग स्टेटमेंट. दॅट आय वॉन्ट टू से हिअर. इवन रिपिटेशनची गरज का पडते ते पण सांगतो. फॉर एक्झाम्पल, रिअल लाईफमध्ये म्हणा, जे आपण रिअल लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी बघतो. आता हा मेसेज आहे. I want to send this message to my customers. Let's say I have an application called e-commerce application, banking application. I want to send this message to the 1 lakh customers. Good morning, good morning. And here I'm saying our server is busy today between 3 to 6 p.m. So this message, I want to send to the 1 lakh customers. So what you can do? एका एकाला सेंड करत बसाल का? पहिल्यांदा ह्याला, मग त्याला, मग त्याला, लाईक दॅट? नो. ॲट अ टाइम सेम मेसेज 1 lakh कस्टमरला गेला पाहिजे. किती कस्टमरला? 1 lakh. इवन 50 करोड युजर्स आहेत. कशाचे? SBIचे. SBIचे सर्व्हर जर डाऊन झालं, SBI नीड टू सेंड दिस मेसेज.
ओके. सर्व्हर इज डाउन. प्लीज ट्राय अगेन. कॅन यू टेल मी? जर एस-बी-आय नं 50 करोड लोकांना मेसेज पाठवायचं ठरवलं एकेकाला, वर्ष लागेल की नाही हो? 50 करोड काय थोडी झाले का काय? बरोबर की नाही? सो धिस मेसेज नीड्स रिपिटिशन. येस ऑर नो? रिपिटिशनची गरज आहे मेसेजला. 50 करोड लोकांना हाच मेसेज पाठवायचा आहे. दुसरा पाठवायचाच नाही. सो इन दॅट केस लूपिंग स्टेटमेंट परफॉर्म अ व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट रोल गाईज. Plays a very important role in that case. Any programming having, every programming having looping statements. Why? The reason is that repetitions is required in real life. Repetition is required to solve the many, many problems in the real life. So similar kind of that Python also looping statements to solve such a problem, like want to send the same message to the 50 crore of people, same message to the 1 lakh students. How I can send using looping statements? काय बोलताय सर? हा मेसेज 50 करोड लोकांपर्यंत जाऊ शकतो? 100% जाऊ शकतो. ते पण 50 करोड वेळा लिहावं लागेल का? अजिबात नाही. एकदाच लिहायचा. 50 करोड लोकांना तो मेसेज जाणार. आणि हे पॉसिबल होतंय बिकॉज ऑफ फर्स्ट लूप स्टेटमेंट दॅट इज फॉर. फर्स्ट लूपिंग स्टेटमेंट दॅट इज फॉर. कळलंय वाय लूपिंग स्टेटमेंट अँड व्हॉट इज लूपिंग स्टेटमेंट. नाऊ लेट्स अंडरस्टँड हे कसं होणार. इम्प्लिमेंटेशन पार्ट वी हॅव टू लर्न. There is a for loop, guys. One loop, first loop statement given by Python, and that is for loop. So, how we can use the for loop? Can you tell me the syntax? Syntax is very simple. For loop कसा आहे याच्यामध्ये? We need to use for keyword. This is a keyword case. For keyword, then any variable name you have to take here. Any variable name you have to take here. For variable name, and then you need to use one keyword, special keyword called in. Like, can you check it? In a keyword, and then the special function called a range function we have to use here. And here your code will be available. Can you check it, guys? This is the syntax to use for loop. For variable name, in keyword, range is a function. What is range, guys? Special function, guys. Special function given by Python. याच्या मदतीने तर सगळं राडा होणार आहे. आउटपुट आपलं येणार आहे. दुसऱ्या रेंज फंक्शनमध्ये काय द्यायचं? त्या रेंज फंक्शनमध्ये यू हॅव टू जस्ट पास वन इनपुट. ओके. रेंज आता फंक्शन एक नाही, असे 3 रेंज फंक्शन आपल्याकडे आहे. सगळ्यात पहिलं ज्याच्यामध्ये तुम्ही रेंज देऊ शकता, कुठपर्यंत तुम्हाला फॉर लूप प्रिंट करायचा आहे. याची स्टार्ट व्हॅल्यू आपण देऊ शकतो, एंड व्हॅल्यू देऊ शकतो, स्टेप व्हॅल्यू देऊ शकतो. सगळ्यात आधी मी म्हणतो एंड व्हॅल्यू वी हॅव टू प्रोव्हाइड हिअर. एंड व्हॅल्यू. रेंज फंक्शन कितीपर्यंत फिरलं पाहिजे किंवा हा फॉर लूप कितीपर्यंत फिरला पाहिजे. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर एक्झाम्पल असं असेल. फॉर व्हॅरिएबलचं नाव एनी व्हॅरिएबल एक्स. इन कीवर्ड रेंज फंक्शन मी म्हणलं 100. कॅन यू चेक इट, गाइस? End value is 100 and code is what? Code I am writing print hello Adi. Look at this hello Adi. So now this hello Adi will print, guys, 100 times. काय बोलताय सर? 100 times? एवढी पॉवर आहे याच्यामध्ये? या hello Adi message will print 100 times. 100 वेळा हा मेसेज प्रिंट होणार. Can I show you, guys? Let's come here and let me comment this code for x in range, and here I am giving 100, guys. Print hello Adi. Can you check the output? Guys? CLS. Hey, wow. Look at this, guys. Wow. इथं मी रन केला हॅलो आधी. लुक ॲट दिस. इथून मी स्क्रोल करत आहे प्रोग्राम एंड. हॅलो आधी वी आर गेटिंग हाऊ मेनी टाइम्स? 100 टाइम्स हॅलो आधी कमी. सर वेअर इज द प्रूफ? हॅलो आधी 100 टाइम्स येतोय. हे तर आम्हाला दिसत आहे, पण हे 100 टाइम्स आहे कशावरून?
So now can you check it this x variable? Just bind here x variable. So whatever value of the x, it will get here. Look at this. Run again, CLS. Can you check it, guys? Hello Adi 99, 98. And it is starting from what, guys? 0. मला सांगा 0 पासून स्टार्ट झाला 99 पर्यंत गेला म्हणजे किती झाला 100च झाला ना. 1 पासून 100 आणि 0 पासून 99. So it will start from the 0 and it will end with 100 minus 1, that is 99 guys. 99 times hello आधी आला एकाच लाईन मध्ये फक्त याच्यामध्ये. Are you able to understand? If you just increase one more 0, what do you think, guys? What do you think? It will print a 999 or not? 999 times. Look at this. 999 वेळा हॅलो आली. मला सांगण्याचं झिरोच वाढवायचं काम आहे की हो. मी आणखीन 2 झिरो वाढवले. 1 लाख टाइम गाइस. 1 लाख टाइम्स हॅलो आली. Can you check it? Can you check it? 99,999 from 0. 1 lakh time within a fraction of second. Within a fraction of second. So this message can I send, guys? Good morning, our server is busy. Can I show this message? Obviously we can show this message, yes or no? We can show this message. And if I just count this x, if I count this print this x, guys, can I run here py demo.py? Look at this. Look at this. Good morning, our server is busy today between 3 to 6 p.m. 99,999 times this message is printed. So हा मेसेज पाठवणं सुद्धा अवघड नाही बरं का. पुढे चालू मी ते पण दाखवेल. 1 लाख युजरला हा मला मेसेज पाठवायचा. यूज द फॉर लूप. आउटपुट तर येतेच की एकदाच लिहिलंय आपण. जर इमॅजिन करा हे 1 लाख वेळा लिहायचं असतं तर आयटी मध्ये कुणी चालू नसतं म्हणले असते का एक कॉपी पेस्टचा जॉब बरा. हे काही जॉब आहे वे कॉपी इन पेस्ट, कॉपी इन पेस्ट. 1 लाख वेळा कॉपी करायचं सोपं आहे का? अरे गेटिंग माय पॉइंट. सोपं अजिबात नाहीये. जेवढं सोपं याने वाटत आहे आपल्याला. एकाच लाईनच्या कोडमध्ये. रे होतंय कसं काय? याच्या पाठीमागं काय विषय काय? हाऊ दिस कोड इज गेटिंग एक्झिक्युटिंग? मी आता 10 टाइम्स म्हणलं. 10 टाइम्स. 10 टाइम्स साठी कॅन यू चेक इट? 10 टाइम्स वी आर गेटिंग दिस मेसेज. 0 to 9. याचं इंटरनल वर्किंग आपल्याला समजून घ्यावं लागेल. वी नीड टू अंडरस्टँड इंटरनल वर्किंग गाइज ऑफ द फॉर्म. आतमध्ये याच्यासोबत काय प्रक्रिया घडत आहे? इंटरनली इंटरप्रिटर याला कसा ट्रीट करत आहे? बघा होतंय काय? सगळ्यात अगोदर त्या याला म्हणतात ड्राय रन करणे. काय म्हणतात? ड्राय रन. वी नीड टू ड्राय रन द कोड गाइज. ड्राय रन. ओके. ड्राय रन म्हणजे डू रिपीट युअरसेल्फ. डू रिपीट युअरसेल्फ. दॅट इज कॉल्ड ड्राय रन. कोडला स्वतःने रिपीट करा. स्वतः रिपीट करा कोडला माइंडमध्ये. बघा नाव कॅन यू टेक दिस एक्स व्हॅरिएबल. एक्स व्हॅरिएबलला व्हॅल्यू असाइन होते मित्रांनो. व्हॅल्यू कसं काय सर? ही जी 10 व्हॅल्यू तुम्ही रेंजला दिली, 10 व्हॅल्यू हे इंटरनली एक कंडिशन तयार करते आणि ती कंडिशन असते 0 लेस दॅन 10 गाइस. 0 लेस दॅन 10. आतमध्ये ही कंडिशन तयार होते. ही 10 व्हॅल्यू ॲज इट इज इथे येते आणि याच्यामधून ही 0 व्हॅल्यू एक्सला जाते. एक्सला काय जातं? एक्सला जातं 0 बरं का. दॅट्स वाय वी आर गेटिंग हिअर 0. कॅन यू चेक इट? पहिल्यांदा एक्सला आपण प्रिंट केलं इथे बघ. वाय वी आर गेटिंग 0? बिकॉज बाय डिफॉल्ट एक्स मध्ये व्हॅल्यू काय जाते स्टार्टिंगला 0. आणि तर कंडिशन तयार होते कोणती? 0 लेस दॅन 10. मला सांगा कंडिशन इज ट्रू ऑर फॉल्स? ऑब्विसली ट्रू ना. ट्रू असल्यामुळे आपण आतमध्ये येतो आणि आपल्याला हा मेसेज भेटतो. गुड मॉर्निंग समथिंग समथिंग. हा मेसेज प्रिंट होतो. सर पुढच्या टायमिंगला काय होतं? नेक्स्ट इटरेशनला काय होतं? नेक्स्ट इटरेशनला एक्सची व्हॅल्यू 1 होते. ऑटोमॅटिक हो. द व्हॅल्यू ऑफ एक्स विल बी इन्क्रीज ऑटोमॅटिकली. सर हे दिसत तर नाही आपल्याला. अहो दिसत नाही ना, पण हे होतंय आतमध्ये. ते मी सांगत आहे. देन अगेन कंडिशन विल बी चेक. व्हॉट गाइज? 1 लेस दॅन 10. कंडिशन ट्रू ऑर फॉल्स? अगेन ट्रू. अगेन गुड मॉर्निंग मेसेज विल बी प्रिंटेड. दोनदा मेसेज आला. परत तिसऱ्या वेळेस
अगेन एक्स व्हॅल्यू विल बिकम 2. ह्या एक्स मध्ये 2 जातं. बोला अगेन कंडिशन विल व्हॉट? अहो परत ट्रू ना. 2 लेस दॅन 10. अगेन गुड मॉर्निंग कम. Again x will become 3 guys. Condition will check 3 less than 10. Condition is true or false. Again true. Again good morning. म्हणजे फिरतच राहणार आहे. Again x will become 4. Then again condition will true. X will become 5. Condition will be true. X will become 6. Condition true. X7 condition true. X8 condition true. X9 9 ला काय होणार आहे? Obviously condition is true ना. पण मला सांगा x now become 10. Now tell me 10 is less than 10. Condition now become false and your loop get end guys. Loop आता तुमचा काय होतो? एंड होतो. मग मला सांगा किती वेळा प्रिंट होईल हो तुमचा गुड मॉर्निंगचा मेसेज? कॅन यू चेक इट? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा हा मेसेज भेटण्याचं कारण काय? हे बोला की. 10 वेळा ही कंडिशन काय होते? ट्रू होते. 10 times condition is getting true. That's why this output is coming 10 times. कळलं इंटरनल सगळ्यांना? इंटरनली होतंय काय? Any question guys regarding this? Okay. Internally 10 times condition will be true because range is 10. If you give the range is 100 guys, how many times condition will true? 100 times na. 100 times condition true. 100 times we are getting this message. तुम्ही जी इथं रेंज द्याल, त्या रेंज एवढा फॉर रिपीट होणार. 100 लिहिलं 100, 500 लिहिलं 500, 1000 लिहिलं 1000. तेवढ्या वेळा ती कंडिशन ट्रू होणार आहे. आता 10 लिहिलं तर 10 वेळाच. इंटरनली काय होतं कळलं? एक्समध्ये व्हॅल्यू जाते. प्रत्येक व्हॅल्यूची इथं कंडिशन बनते. 0 लेस दॅन 10, 1 लेस दॅन 10, 2 लेस दॅन 10, 3 लेस दॅन 10 लाइक दिस. Now if you just print not good morning, only print x. I'm just printing x guys. So x value will get yes or no? Can you check it? X value start from 0 to 100, 0 to 19. By default, it will start from 0. लक्षात ठेवा. 0 to 99. If you write for loop like this. If you write for loop like this, let's say 10, it is something 0 to 9. Yes or no? If you write for loop like this, 20, it is something 0 to 90. Always starting from 0. जर तुम्ही डायरेक्ट एंड व्हॅल्यू देत असाल, व्हॉट इज दिस एंड व्हॅल्यू? मेक शुअर दॅट ही कसली व्हॅल्यू आहे? 20 रेंजमध्ये दिलेली एंड व्हॅल्यू म्हणतात त्याला. दिस इज एंड व्हॅल्यू. तर डायरेक्ट एंड व्हॅल्यू देत असाल तर स्टार्ट व्हॅल्यू काय असते? डिफॉल्ट स्टार्ट व्हॅल्यू 0 असते. लक्षात ठेवा. 0 पासून स्टार्ट असतो. डिफॉल्ट स्टार्ट व्हॅल्यू इज 0. जर आपण दिली नाही तर आपण दिली का? आपण एंड व्हॅल्यू दिली. स्टार्ट व्हॅल्यू काय? 0. That's why it is starting from 0. Look at it. Run. I think I have commented. Start value 0. 0 to काय भेटेल तुम्हाला? 19. See, 0 to 90. But sir, let's say I want to define start value. मला स्टार्ट व्हॅल्यू स्वतःला द्यायची. Is that possible? Why not possible? Just write for loop like this. For let's say x in a range and provide your start value. Start with 1, end with 100 guys. Can you check it? And now here whatever code you want to print, you can print. So now here 2 values I have given to the range. So 1 पण देता येते हो, 2 पण देता येतात हो. So याच्यामध्ये 100 is what? End value. And 1 is what? Start value. 1 is what? Start value. So obviously आता हा स्टार्ट कुठून होणार आहे? 100% हा स्टार्ट कुठून होणार आहे? 1 पासून. आणि एंड कुठं होणार आहे? लक्षात ठेवा एंड होणार आहे 99 ला. एंड व्हॅल्यू. आणि ही कशी असते माहिती आहे का?
-1 पर्यंतही जाते. -1 म्हणजे काय? तुम्ही एंड व्हॅल्यू काय दिली? 100. 100 वजा 1 किती रे? 99 ना. तर तुमचा फॉर लूप 1 पासून 99 पर्यंत जाणार आहे. बघायचं. हे बघा. फॉर एक्स इन रेंज 1 पासून 100. नाऊ इफ यू प्रिंट एक्स, कॅन यू चेक द आउटपुट? आलं 99 पर्यंत. पण सुरू 0 पासून नाही झालं बरं का हे. कॅन यू चेक इट? बिकॉज आपण स्वतःहून दिलंय 1 पासून सुरू. इथं दिलं होतं का? इथं कुठून सुरू झालं? 0. 0 ते -1च. 20 म्हणलं की 19. इथं काय? 1 पासून सुरू आणि जाणार कुठपर्यंत? 99 गाईज. तर 100 पाहिजे असेल तर काय द्यावं लागेल? ऑब्व्हियसली 101 बरोबर की नाही? 101 जर द्याल तर 100ला थांबेल हे बघा. म्हणजे 1 व्हॅल्यू जास्तच द्यायची लक्षात ठेवा. एंड व्हॅल्यू 1 जास्तच द्यायची. तेव्हा तो तुम्हाला तुमच्या एक्स्पेक्टेड रिझल्टपर्यंत पोहोचवतो. 101 म्हणलं की 100, 201 म्हणलं की 200, 501 500. 50 लिहिलं की 49ला जाईल. 51 लिहिल्यावर 50ला जाईल. पण सुरू मात्र 1 पासून होतोय. सर मला सुरू 1 पासून नाही करायचा. मला सुरू 5 पासून करायचा. इज दॅट पॉसिबल? येस. 5 पासून सुरू. 5 पासून. म्हणजे सुरुवात कशी पाहिजे तुम्ही डिसाईड करा हे बघा. स्टार्टिंग फ्रॉम 5. कळतंय? एंडिंग 101 तुम्हाला जेवढी द्यायची तेवढी द्या. पण 100लाच जाईल. 5 पासून 100. कशीही सुरुवात तुम्ही करू शकता. तर मला सुरुवात नाही का एक 50 पासून पाहिजे. तर आता 50 पासून 100 पर्यंत जाईल. कुठूनही कशीही सुरुवात करू शकता हे बघा. स्टार्टिंग फ्रॉम 50. So custom value to start the for loop. We can provide the custom value. इथं डिफॉल्ट व्हॅल्यू 0 नाही दिल्यावर, इथं दिल्यावर 1. 1 द्या, 2 द्या, काही द्या. काहीही द्या. असा पण लूप लिहिता येतो आपल्याला. तिसऱ्या पद्धतीने पण आपल्याला लूप लिहिता येतो तो म्हणजे 3 व्हॅल्यू देऊन. ते म्हणजे कशा? फॉर एक्स इन अ रेंज तुम्ही इथं देऊ शकता स्टार्ट व्हॅल्यू. परत तुम्ही देऊ शकता इथं एंड व्हॅल्यू. तुम्ही इथं देऊ शकता स्टेप व्हॅल्यू. स्टेप व्हॅल्यू म्हणजे काय? Step value is nothing but, look at this. This is start value, 1. This 101 is the end value. And this 2 is a step value. बघा, start value. We have end value. Obviously -1 पर्यंत जाते. पण ही आहे स्टेप व्हॅल्यू. स्टेप व्हॅल्यू. म्हणजे काय? बघा, सोपं आहे, काहीच अवघड नाही. If I write for loop, x in range, start value 1, end value 101, and step value 2. x. स्टेप व्हॅल्यू 2 म्हणजे जर तुम्ही 1 दिलं, तर x मध्ये व्हॅल्यू 1 नंतर 2, 2 नंतर 3, 1-1 ने वाढत जाईल. आता 1 ते 100च भेटणार आहे बघा. आलं 1 ते 100. 1 नंतर किती झालं? 2 का? 1 ने वाढलं. परत 1 ने वाढलं का? बिकॉज ऑफ स्टेप व्हॅल्यू वाईज. जर मी तर 2 लिहिलं असतं. आता 1 नंतर 2 नाही येणार, डायरेक्ट 3. हे बघ. 1 नंतर काय आलं? का आलं 3? स्टेप व्हॅल्यू काय? 2 ने वाढवत चला. 1 नंतर डायरेक्ट 3. 3 नंतर 2 ने वाढवा 5. 5 नंतर 2 ने वाढवा 7. परत 2 ने 9. परत 2 ने. परत 2 ने. गेटिंग माय पॉइंट? म्हणजे इन्क्रिमेंट कितीनं करायची हे सांगण्यासाठी स्टेप व्हॅल्यू आहे. तर सर आधी आपण इथं इन्क्रिमेंट देत नव्हतो. इथं देत होतो का इन्क्रिमेंट? नाही. तर इथं बाय डिफॉल्ट इन्क्रिमेंट किती होती बोला? 1च होती. डिफॉल्ट इन्क्रिमेंट किती होती? 1. सर इथं पण नव्हतं दिलं. इथं किती होती डिफॉल्ट इन्क्रिमेंट? 1च. 1 नच वाढत होतं ना. हे बरोबर की नाही? म्हणजे 1 नंतर 2च येत होतं का 3 येत होतं? आता 1 नंतर 3 कसं काय येतंय? डिफॉल्ट आपलं कस्टम इन्क्रिमेंट आपण 2 दिले. मी म्हणलं 5. आता 1 नंतर डायरेक्ट 6 येईल. काय बोलता? 1 नंतर डायरेक्ट 6 का 5 न वाढला? 6 आणि 5, 11 आणि 5, 16 आणि 5. लूक ॲट दिस. 1 मिनिट हां. हॅलो, हॅलो.
बोला. हो, बोला. स्टोरीज? कोणती स्टोरी? अच्छा, ड्राईव्हचं म्हणताय का? हो, हो. ठीक आहे, ठीक आहे. देतो हां. हो. I got it everyone. Any question regarding this, guys? Step value, anything you can give. किती न वाढवायची तुमच्या हातात आहे. 1 न वाढवा, 2 न वाढवा, 10 न वाढवा, 5 न वाढवा. मी म्हणलं 10 न वाढवा. आता 1 नंतर डायरेक्ट 11 येईल. काय म्हणता? हे बघा, 11 नंतर 21, परत 31. मी म्हणलं सुरू करा 2 पासून आणि 10-10 न वाढवत चला. 2 नंतर 10, 12, 12 न 10, 22, 22 न 10, 32. हे कळतंय? मी म्हणलं 2 न वाढवत चाला. कॅन यू टेक इट व्हॉट इस दिस? 2 नंतर 4, 4 नंतर 6, 6 नंतर 8, 8, 10. All these are even numbers, yes or no? Which are divisible by 2. So I am able to print even number of print even numbers between 1 to 100. 1 ते 100 मधले इव्हन नंबर आले की नाही? किती सोपं आहे. 2 पासून सुरू 101 पर्यंत म्हणजे 100 पर्यंत जाणार. 2 न वाढवत चालणार म्हणून इव्हन आले. 1 न वाढवल्यावर थोडी इव्हन येणार आहेत. 2 नंतर 3 आलं असतं. 3 नको, ऑड आहे 3, राइट? जर ऑड प्रिंट करायचे असेल तर त्यासाठी पण खूप सोपं लॉजिक आहे. जस्ट यू हॅव टू राइट 1 पासून सुरू करा आणि 2 न वाढवत चला. हे बघा 1, 3, 5, 7 आले का? 1 नंतर डायरेक्ट 2 ने वाढवा. किती झालं? 3. 3 नंतर 5. 5 नंतर 7. जायचं कुठपर्यंत? 101 म्हणजे 100 पर्यंत. सो 99 इज द लास्ट व्हॅल्यू. कारण 101 तर प्रिंट होणारच नाही. आले की ऑड? होय, आले की नाही? प्रिंट ऑड नंबर्स बिटवीन 1 to 100. येस ऑर नो गाईज? सो 3 प्रकारे आपण लिहू शकतो काय फॉर लूप. तुम्हाला असं लिहायचं डिफॉल्ट व्हॅल्यू लिहा. स्टार्ट व्हॅल्यू देऊन लिहायचं लिहा. तिन्ही व्हॅल्यू देऊन लिहायचं लिहा. ॲज पर युअर कंडिशन, रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंटनुसार आपण फॉर लूप लिहितो. मग तिन्हीपैकी कुठलाही आपण यूज करू शकतो. हे तर झालं सरळ. तर याला उलटा पण फिरवता येतो. ऑब्व्हियसली फिरवता येतो. उलटा म्हणजे तुम्ही याची सुरुवात अशी पण करू शकता. हे बघा. आता मी प्रत्येक वेळी एक्स घेतो म्हणजे एक्सच घ्यावा का? तुम्ही वाय घ्या. असं आहे का एक्सच घ्यावा? वाय घ्या, आय घ्या, के घ्या, तुमचं नाव घ्या. फॉर आधी इन रेंज गाईज. चालतंय हो. नाव इनसाइड दिस रेंज मी स्टार्टिंग करतोय 100 पासून डायरेक्ट. आणि मला उलटं यायचंय रिटर्न. 100 पासून मी स्टार्टिंग केली, एंड केला 1 पर्यंत. बघा ही स्टार्ट व्हॅल्यू, ही एंड व्हॅल्यू आणि मला रिव्हर्स यावं लागेल. सो आय विल राइट हिअर -1. कॅन यू चेक इट? इन्क्रिमेंट व्हॅल्यू काय लिहिली? -1. सो आधीमध्ये आउटपुट जर आता तुम्ही बघितलं, कॅन यू चेक इट गाईज? हे बघा सुरू झाला 100 ला. -1 म्हणजे 1-1 न कमी झाला. 99. परत, परत, परत. हा 1 पर्यंत जाणार म्हणजे काय? 1 पर्यंत नाही जाणार हा. कितीपर्यंत जाणार? 1 + 1 एंड व्हॅल्यू +1. रिव्हर्स जाताना प्लस होणार आणि सरळ जाताना मायनस होणार. हे बघा. एंड व्हॅल्यू -1 म्हणलो होतो आपण. म्हणजे 100 लिहिलं की 99 पर्यंत. पण इथं 1 लिहिले की जाते कुठपर्यंत? 2 पर्यंत. तुम्हाला 1 पर्यंत जायचं असेल काय लिहावं लागेल? 0. आता हा 100 ला सुरू होणार आणि 1 पर्यंत जाणार आहे. हा उलटा का जातोय? बिकॉज ऑफ मायनस. आणि 1 नेच कमी केला. 2 ने कमी करा. हे बघा 2 ने कमी केला. आता 100 नंतर डायरेक्ट 98 येईल का नाव? हे बघा. 98 नंतर 96, 96, 94, 92, 90. 2 न कमी करायला सांगतोय आपण. उलटे इव्हन नंबर आले की नाही? मी म्हणलं 5 न कमी करा. जाऊ दे चला. 5 न कमी केलं बघा. 100, 95, 90, 85, 80. रिव्हर्समध्ये सुद्धा हा फिरू शकतो. त्याच्यात काय दुमत आहे का? सरळ जाऊ द्या सरळ. सरळ जाण्यासाठी 1 पासून सुरू 100 पर्यंत जाऊ द्या. कितीने वाढवायचं आहे ते सांगा. उलटा सुरू कुठून करायचं आहे? जायचं कुठपर्यंत? 0 पर्यंत म्हणजेच 1 पर्यंत. कमी कितीनं? 5.
1 न, 2 न, किती नाही कमी करा. बट लेट्स से सर मी कमी 0 लिहिलं. कमी मी 0 न केला, 0 न कमी केला. लूक ॲट धिस. 1 न कमी मायनस 1 न 0 कमी होतो. पण 0 लिहिल्यावर काय होते बघ. रेंज आर्ग्युमेंट मस्ट नॉट बी 0 लक्षात ठेवा. याच्यात जर 0 लिहिलं, हं, ऐ यू विल गेट व्हॅल्यू एरर. 0 असता कामा नये. कशाला? इन्क्रिमेंटला. इथं चालतंय बरं का. इथं म्हणतोय मी परत बघा. स्टेप व्हॅल्यू कॅन नॉट बी 0. एंड व्हॅल्यू विल बी 0 ना. 100 पासून 0 पर्यंत येणार म्हणल्यावर ती असलीच पाहिजे. पण ही व्हॅल्यू 0 नसता कामा नये. ठीक आहे. दुसरी गोष्ट जर तुम्ही एकच व्हॅल्यू देत असाल. तुम्ही असं दिलं. ह्याच्यात 0 लिहिलं. आता बघा, आता काहीच नाही बरं का. आपण याला काय म्हणतो? एंड व्हॅल्यू म्हणतो, राइट? लेट्स से मी म्हणलं आधीला पण. धिस इज एंड व्हॅल्यू. आपण म्हणतो 0 पर्यंत जा. एनी आउटपुट गाईज? सर इथं कसं काय एरर आला नाही? इथं एरर आला होता. इथं तुम्ही इन्क्रिमेंटची व्हॅल्यू 0 दिली होती. ही इन्क्रिमेंटची व्हॅल्यू नाही भावा. इथं इन्क्रिमेंटची व्हॅल्यू काय आहे बोला? डिफॉल्ट इन्क्रिमेंटची व्हॅल्यू काय असते? डिफॉल्ट इन्क्रिमेंट 1 असते. इथं 1 आहे. अहो सर दिसत तर नाही. अहो हाय. मग ही कोणती व्हॅल्यू आहे? ही एंड व्हॅल्यू. एंड व्हॅल्यू जर 0 दिली तर एरर येत नाही. पण आउटपुट पण येत नाही का? अहो तुम्ही सांगितलंच नाही कुठून कसं जायचं कुठपर्यंत. हे कळतंय सगळ्यांना? त्यामुळे एंड किंवा स्टार्ट व्हॅल्यू 0 जरी दिली, काहीच प्रॉब्लेम होत नाही. लक्षात येतं सगळ्यांना? तुम्ही तर लिहिलं 0 पासून सुरू करा, 0 पर्यंत जावा. 0 पासून सुरू 0 पर्यंत जावा. एनी एरर? नो एरर. नो एरर. एरर फक्त कुठे येतो? इन्क्रिमेंटला 0 दिल्यावर. इन्क्रिमेंट 0 न कसं करणार हो? 1 तर 1 न वाढवा, नाहीतर 2 न वाढवा. नाहीतर -1 न कमी करा. 0 देता येत नाही. कशाला? कशाला? स्टार्ट व्हॅल्यू कॅन बी 0. एंड व्हॅल्यू अल्सो कॅन बी 0. स्टार्ट व्हॅल्यू कॅन बी 0. एंड व्हॅल्यू अल्सो कॅन बी 0. बट इन्क्रिमेंट व्हॅल्यू कॅन नॉट बी 0. हे 3 व्हॅल्यू लक्षात ठेवा. हे पण इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. कॅन आय पुट स्टार्ट व्हॅल्यू 0 इन फॉर लूप? कॅन आय पुट एंड व्हॅल्यू 0? कॅन आय पुट इन्क्रिमेंट व्हॅल्यू 0? At that time, you should know it's valid or it's invalid. हे क्लिअर आहे सगळ्यांना? आणखीन काही क्वेश्चन याच्यामध्ये कोणाला विचारा. Look at the code and let me know if any problem you are facing here. ओके, ठीक आहे. एव्हरीथिंग इज फाईन. ओके, बाय. ठीक आहे. आजसाठी आपण इथंच ब्रेक घेऊ. ठीक आहे. याची प्रॅक्टिस करून घ्या सगळेजण. ठीक आहे. जे काय आज झालंय. इवन आय विल सेंड सम असाइनमेंट्स ऑल्सो ऑन द ग्रुप रिगार्डिंग दिस अँड रिगार्डिंग previous sessions also. Okay, so try to do the practice very well, so to get the concept easily. Okay, anything you want to ask guys? Any
related batch, related, unrelated batch, anything? No? Yes? So you can run on the command prompt, buddy. Can you run here? Okay, yeah, no problem. कोड रन होण्याची मतलब VS कोडमध्ये काही ग्लिच असेल, बग असेल, ओके. दॅट्स द रिझन. बट रन कमांड लाईनवरती करा. इट्स अल्सो वेल अँड गुड. राइट? या, फाईन गाईज. Okay then, we'll stop here for today.